अशी ही आपली भेट काहीतरी गैरसमजून दिसते. एरवी असं ठरवलं होतं की तुमच्याशी गप्पा मारायच्या, वेगवेगळ्या काही तुमचा अभ्यास कल्पना असतील त्या जाणून घ्यायच्या. पण ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्सचं स्वरूप याला या ठिकाणी आलेलं आहे. तर माझी विनंती ही आहे, तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता, पण लोकप्रमाणे ही प्रेस कॉन्फरन्स व्हावी अशी माझी इच्छा आहे. एक दोन गोष्टी सुरुवातीला सांगायच्या की काल सुप्रीम कोर्टाचा जो एक निकाल झाला, सुप्रीम कोर्टाचा जो एक निकाल झाला वीरती लॉरेन्सच्या केसमध्ये, ज्याच्यामध्ये 7 व्यक्तीची हत्या आणि एका महिलेवर अत्याचार, त्याची सगळी पार्श्वभूमी ही गोंधळाची आहे. गोंधळामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर ज्या रिॲक्शन झालेल्या होत्या त्यापैकी हा इन्सिडेंट होता. उशीर झाला, पण निदान सुप्रीम कोर्टाने जे याच्यात गुन्हेगार सहभागी आहेत त्यांच्या संबंधीची स्वच्छ भूमिका घेतली आणि एक प्रकारचं स्त्रीवर्गाला आणि सामान्य माणसाला एक प्रकारचा आधार देण्याच्या संबंधीचं काम सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये झालं. एकच मला काळजी ही आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये त्याने हा निकाल पूर्वीचा जो काही सरकारने घेतला होता त्याच्या गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याची, तो गुजरात सरकारने घेतलेला होता. आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की हा निकाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घ्यावा आणि ही केस महाराष्ट्रात ट्रान्सफर केली. आपण अशी अपेक्षा केली की महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही सुप्रीम कोर्टाचा सवन निकाल वाचल्याच्या नंतर त्यांनी जी भूमिका मांडली त्याची गांभीर्यानं नोंद करेल आणि त्या भगिनीला न्याय देण्याच्या बाबतीत कुठलाही राजकीय अभिनेश न आणता महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या संबंधीचा निकाल घेईल असं मला वाटतं. किंवा माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या केसचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन त्याच्यामध्ये झालेल्या अत्याचाराचं स्वरूप लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी निकाल घेतला पाहिजे. आणि ही या प्रकारे अत्याचार करणारी प्रवृत्ती आहे त्याच्याबद्दलचा निर्णय असा घेतला पाहिजे की समाजामध्ये एक संदेश जाईल की या गोष्टीला समाज, शासन, जीवनशैली हे कुणीही मान्य करत नाही. काही विचारायचं काय अपेक्षा आहे? सांगितलं जातंय की जवळपास निर्णय जो आहे तो शिंदे यांच्या पडद्यात पडण्याची शक्यता आहे, कारण की निवडणूक आयोगानं निर्णय दिले. मी जो पहिला मुद्दा सांगितला त्याच्यावर काही विचारायचं आहे का? लीची बाजूची जी काही विधानसभा के चुनाव होने वाले थे, उससे पहले इस तरह का फैसला लेकर चुनाव को प्रभावित करने की कोशिश की गई और अब जब सुप्रीम कोर्ट में फटकार लगाई है, केवल फटकार लगाने से मामला खत्म हो जाता है या फिर सरकार के लोगों पर कोई कार्रवाई भी होनी चाहिए? क्योंकि इस तरह का गलत उन्होंने सही बात यह है कि जिससे कुछ लोगों को सजा हुई है उनको माफ़ी देने की जिससे और ये माफ़ी देने
माफी देने का डिसीजन गुजरात सरकार का है। इतना हीनियस क्राइम करने के बाद गुजरात सरकार ने इन गुनहगारों को लिबरल अफसर देने की कोई आवश्यकता नहीं थी, ऐसी बात लोगों में वहाँ चालू थी। अंतिम ऐसी ये बात है क्योंकि सीबीआई का भी अफसोस पॉजिटिव था, इन गुनहगारों के खिलाफ था। ये गुजरात सरकार का डिसीजन आने के बाद, माफ़ी देने के बाद सुप्रीम कोर्ट में जाने का जो निर्णय अफेक्टेड लोगों ने लिया, इस बारे में सुप्रीम कोर्ट ने एक बड़ा अच्छा डिसीजन दिया है, एक दिशा दिखाई है। और इस तरह से अत्याचार या हत्या और ऐसे करने वाले लोगों को राहत, ये बातें सुप्रीम कोर्ट ने एक्सेप्ट की नहीं। गुजरात गवर्नमेंट ने इसमें जो डिसीजन ले लिया, वो डिसीजन वहाँ लेने की आवश्यकता नहीं थी और इसीलिए वो केस महाराष्ट्र में ट्रांसफर करने की भूमिका सुप्रीम कोर्ट ने इसमें ली। ये अच्छी बात है। खाली एक ही मुझे मेरा सुझाव है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो, महाराष्ट्र के होम मिनिस्टर हो, उन्होंने ये केस की सीरियसनेस देखनी चाहिए। महिलाओं के ऊपर अत्याचार जो हुए वो नज़रअंदाज नहीं करने चाहिए और 7 लोगों की हत्या हो गई, ये भी नज़रअंदाज नहीं करने चाहिए। जो कोई इसमें इन्वॉल्व होगा, इसमें कोर्ट ने जो डिसीजन लिया है उसी पर अमल करने की नीति महाराष्ट्र गवर्नमेंट ने यहाँ लेनी चाहिए। या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं म्हणतात की या महाराष्ट्र सरकारने का कोणताही राजकीय हस्तक्षेप न ठेवता निर्णय केले पाहिजे। सध्याची परिस्थिती पाहता आणि सरकारची परिस्थिती पाहता उद्या महाराष्ट्रात हा खटला चालणार असेल तर तो पॉलिटिकली डॉमिनेट होईल अशी भीती तुम्हाला आहे? माझी अपेक्षा असं होऊ नये। महाराष्ट्रामध्ये साधारणतः गव्हर्नमेंट डिसिजन्समध्ये काही पॉलिटिकल डिसिजन्स होतात, नाही असं नाही, पण या केसची सिरियसनेस बघितला, त्या महिलेने जे सोचले, उनकी मानसिकता आपने देखी होगी, इनके ऊपर जो अत्याचार हुए और इनके परिवार के 7 सदस्यों की हत्या हो गई, ये सब देखने के बाद इसका सीरियसनेस महाराष्ट्र गवर्नमेंट नज़रअंदाज नहीं करेंगे ऐसे मुझे लगता है। और मेरा उनसे विनती है कि ये केस सीरियसली ले लो और जिन्होंने हीनियस क्राइम किया है इनके बारे में सुप्रीम कोर्ट ने जो बताया वो सामने रखकर कुछ करना है वो करिए। दूसरा एक वेगळा प्रश्न आहे की आजच दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची एक बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये प्राथमिक बैठक आहे, ही काही फायनल आहे असं नाही, पण या बैठकीमध्ये साधारणतः उद्याच्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका येतील या निवडणुकीमध्ये एकत्रित काम कसं करावं यासंबंधीची चर्चा होणार आहे। राष्ट्रवादीच्या वतीनं या चर्चेला जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहतील। आज संध्याकाळपर्यंत त्याचं काही कळेल। आमची त्यांना मी सल्ला दिला आहे की आम्ही पक्षाच्या वतीनं तिथं अशी भूमिका बांधावी की नॅशनलिस्ट काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, प्रकाश आंबेडकर
आणि डाव्या पक्षांचे नेते या सगळ्यांना आपल्या या चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी करावं आणि एकत्रित आपण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जावं. आज त्याची बैठक आहे, याची सुरुवात आहे. त्याच्यानंतर अंतिम ज्यावेळी बैठक होईल निर्णय घेण्याच्यासाठी त्यावेळेला पक्षाचे सिनियर लोकसुद्धा त्याच्यामध्ये असतील. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की आत्ता हे तिन्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही जे काही सुचवू इच्छितो त्याच्याशी सुसंगत भूमिका घेण्याची तयारी बाकीच्या सरकारांची असावी असं दिसतंय. पवार साहब जो मीटिंग चल रही है दिल्ली में, इसमें संजय राउत का कहना है कि वो 23 सीटों पर लड़ेंगे, उसकी कम सीटों पर कोई भी चांस ही नहीं है. तो जो सीट का बंटवारा है आप तीनों पार्टियों को लेकर, वो किस तरह से आप सोल्यूशन निकालेंगे? आज प्राथमिक मीटिंग है, प्रीलिमिनरी मीटिंग है. इसमें क्राइटेरिया के बारे में डिस्कशन होगा और कौन सा क्राइटेरिया लेना, जैसे सीटिंग सीट के बारे में कुछ हो सकता है. जैसे समझो XYZ सीट हमने कॉन्टेस्ट की है, हमारे दूसरे साथी ने भी कॉन्टेस्ट की और इसमें जो हम हारने में सबसे ज़्यादा वोट किसको मिलता है इसको सहायता दे सकती है क्या. इसी तरह से क्राइटेरिया इस पर आज बहस होगा. नहीं, प्रकाश आंबेडकर नाही, असं की जागा प्रत्येक पक्ष आपली भूमिका काय, त्याची आपली डिमांड काय या संबंधी बोलत असतात. त्या सगळ्यांच्या जर जागा एकत्र जर केल्या तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि आमच्या सगळ्यांची एकत्रित ही एक पुढच्या 3-4 निवडणुकीच्या जागांचा निकाल आम्ही मागितल्यासारखं होईल. तिथे शेवटी मागणी जास्त असते पण निकाल हा फ्रॅग्मॅटिकच घ्यावा लागतो, ते घ्यायचे. प्रकाश आंबेडकर को भी आप लोगों के साथ महाविकास आघाड़ी में चुनाव को लेकर शामिल होना चाहिए. आप क्या भूमिका आज रखने जा रही है? नहीं, हमारी भूमिका क्लियर है कि प्रकाश आंबेडकर एंड लेफ्ट पार्टी इनको हमारे साथ एसोसिएट करना चाहिए. ये डिमांड एनसीपी की तरफ से आज की मीटिंग में हमारे साथी जो गए वो रखेंगे. अंतिम इंडिया की जो मीटिंग होगी जिसमें मैं रहता हूँ वहाँ ये बात हम रखेंगे और इसके बारे में हम इंसिस्ट करेंगे. नाही, साधारणतः इन्फॉर्मली चर्चा झालं त्याच्यात असं दिसतंय की फार कुठले डिफरन्सेस आहेत असं दिसत नाही. समजा 48 जागा असल्या तर त्याच्यात एक 5-7 जागेवर आमचं काही मत असू शकतं, 2-4 जागेवर दुसऱ्याचं काही मत असू शकतं, आणखीन काही जागेत तिसऱ्याचं, पण तो नंबर जाणार नाही. आज मला सांगता येणार नाही, कारण कालची आम्ही काही कॉन्स्टिट्युन्सीच्या संदर्भात आमच्या सहकाऱ्यांचा आम्ही व्ह्यू घेतला. त्याच्यात काही अशा जागा आहेत की ज्या आम्ही काल चर्चासुद्धा केली नाही म्हणजे आम्हाला लढायच्यात. उदाहरणार्थ 4 जागा आता आमच्या सिटिंग आहेत, त्याची नाही आम्ही चर्चा केली. लोकसभा चुनाव तक ये इंडिया लाइन एक साथ रहेगा. नीतीश कुमार नाराज चल रहे हैं कांग्रेस से,
ममता बनर्जी नाराज चल रही है कांग्रेस से, आम आदमी पार्टी और कांग्रेस में भी इतना विवाद चल रहा है, तो ये इतना सब कुछ चल रहा है इंडियन लाइफ में, आप पूरे ओवरऑल सिनेरियो को कैसे देखते हैं? साथ ऐसा है कि जब अलायंस पॉलिटिक्स जब करते हैं और तब अलायंस पॉलिसी में शुरू में एक्सेसिव डिमांड कई पॉलिटिकल पार्टीज रखते हैं, इंसिस्ट करते हैं, कभी पब्लिक स्टेटमेंट भी देते हैं। और जनरल थिंकिंग इंडिया के भारत से ये है, कुछ भी हो जाए मिलकर जाइए, कुछ भी हो जाए रास्ता निकालिए, और रास्ता निकालने के लिए जिनका इनसे ज़्यादा वहाँ नहीं है XYZ स्टेट में, उनको वहाँ ध्यान देने के लिए कहिए और रास्ता निकालिए। सर, आपको लगता है कि कांग्रेस ओवरऑल कर रही है इंडियन लाइफ को बॉस बनने की कोशिश कर रही है? ऐसा लगता नहीं। कंपैरेटिवली एनडीए के पार्टनर आप देखने के बाद आज पार्लियामेंट में कांग्रेस की सीट ज़्यादा है, कांग्रेस ज़्यादा कॉन्टेस्ट कर सकती है। ऐसी स्थिति में कांग्रेस ने कुछ डिमांड की तो ऐसा इन्फ्लेशन हो सकता है जैसे आपने सवाल पूछा, मगर वो स्थिति नहीं। सर, आता रवींद्र वायकरने ठाकरे गटात घेतले आणि त्यांच्यावरती ईडीची रेड पडली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या कारवाईवरती पण ईडीची रेड पडली होती. अशा पद्धतीनं अजूनही ईडीची कारवाई सुरू आहे आणि सातत्यानं केंद्रीय तपास संस्थाच्या विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावरती साधी गोष्ट आहे की जोपर्यंत सरकार दिल्लीचं बदलत नाही तोपर्यंत हे होणार। आजचं जे काही वायकरांचं वाचायला मिळालं मला काही डिटेल्स माहिती नाही, पण त्यांच्यावरचा हल्ला असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल, या गोष्टी होत असतात। सत्ताधारी पक्षांनी विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं। ईव्हीएम बाबतीत पण सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सातत्यानं आक्षेप निर्माण करते की ईव्हीएममुळे काही गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळे लोकसभा निवडणूक सुद्धा बॅलेट करून घ्यावी अशी पद्धतीची डिमांड होती। तुम्ही कसं बघताय? असं की अशा प्रकारची मागणी ही इलेक्शन कमिशनच्या समोर आम्ही केली। आम्हा लोकांच्या वतीनं जयराम रमेश काँग्रेसचे नेते यांनी या संबंधीचा प्रस्ताव इलेक्शन कमिशनकडे पाठवला। त्या प्रस्तावामध्ये ईव्हीएमच्या संबंधीचा आमचा काही अनुभव आणि या संबंधी काही दुरुस्त करण्याची शक्यता आणि हा निर्णय घेण्याच्यासाठी इलेक्शन कमिशनने आम्हा लोकांना वेळ द्यावी, आमच्याशी चर्चा करावी, आमचा व्ह्यू ऐकून घ्यावा आणि त्याच्यात दुरुस्ती करावी अशी मागणी त्या ठिकाणी केली होती। पण इलेक्शन कमिशनने वेळ देणं, चर्चा करणं या दोन्ही गोष्टी मान्य केल्या नाहीत। इलेक्शन कमिशनने जवळपास 12 पानाचं पत्र त्यांनी जयराम रमेश यांना पाठवलं आहे उत्तर म्हणून, आणि त्या उत्तराचा शेवट याच्यात काही बदल करण्याची गरज नाही आहे हे उत्तर आहे। केवळ विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच ईडीची नोटीस मिळते असं नाही किंवा चौकशा होत आहेत असं नाही। पावसा गवळींचे गवळींना देखील झालेली आहे। आता तरी सत्ताधारी पक्षात सहभागी झाल्यानंतर देखील अशा पद्धतीनं आता जे घटक पक्ष सहभागी झालेले त्यांना देखील आता ईडीचा त्रास होणार आहे। पुण्याला एक 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 हां कारवाई होती मात्र आता महायुतीत असताना कारवाई होते, त्यामुळे फक्त विरोधी पक्षावर
हे सहज असं दिसतंय, सत्ताधारी पक्ष कारवाई होत नाही एक. त्याच्यानंतर जिथं झालेली आहे ती सगळी गुंडाळूनची किंवा एक्झॅक्टली काय केलं माहिती नाही, पण त्याच्यावर कुठल्याही ॲक्शन नाही आहे. पवार साहेब, उद्या आमदार अपक्षतेच्या प्रकरणासंदर्भात निकाल लागणार आहे. जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर ते स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता वर्षा निवासस्थानी जातात आणि आजारी असताना अशा प्रकारची 1.5 तासाची भेट होते आणि उद्या निकालाचं वाचन करायचं. साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे तर त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्यांच्या समोर मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घ्यायचं. ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा याचं निर्माण होते. ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते. केंद्रामध्ये जर भाजपचं सरकार पुन्हा आलं नाही तर अजित पवारांसोबत दिलेले काही आमदारांचे पुन्हा एकदा शिक्षा केली माफी मागतील अशा संदर्भात राजेश टोपे म्हणाले तुझं पॉईंट त्या कार्यक्रमाला त्या आमदारांच्या घालमेल सुद्धा त्यांची चालू आहे. असं नाही, घालमेल चालू असेल ते मला माहिती नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच्या संबंधी आमच्या पक्षात फेर विचार नाही. म्हणजे परत ते यायची शक्यता असतील तर जरी सरकार बदल झाला तरी त्यांना दरवाजे बंद असतील. सर्व त्याचे प्रमुख जे लोक आहेत त्यांच्या संबंधीची आणि हा निर्णय घ्यायला असा निर्णय घ्यायला जे जबाबदार आहेत कारणीभूत आहेत त्यांच्या संबंधीची भूमिका स्वच्छ आहे. सर, बार-बार ये कहते हैं कि सभा में भी अजित पवार और शर्मिष्ठा ये कह रहे थे कि मुंबई जैसे शहर में पक्ष बढ़ नहीं पाई, बढ़ने में उसका वजह थी कि हमारे पक्ष प्रमुख ने भी ग्रामीण इलाका बना दिया. शहरी इलाका कितना जरूरी है उन्होंने कभी कंसिडर ही नहीं किया. तो सीधा आरोप आपके लगाते हैं उन्हीं जगहों पे पार्टी बढ़ नहीं पाई. बात ऐसी है, जो परिस्थिति है वो आज की नहीं है. पिछले 23 साल से ये पार्टी हम चला रहे. इसमें इंफॉर्मेशन फोर्स की जिम्मेदारी जो बोलते हैं उनके ऊपर ही थी. तब उन्होंने अपने पास जब काम था जिम्मेदारी थी तब ध्यान कभी दिया नहीं. आज लेते ठीक है. तुम्ही बोललात की राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले संपूर्ण संशय निर्माण होतोय. खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतात त्यामुळे संशय निर्माण होतो. राजकीय वर्तुळात चर्चा रंगते की शिंदेच्याच बाजूने निकाल लागेल. अर्थात असा तो बेंचमार्क सेट झाला तर उद्या देखील तुमचा देखील निकाल जो आहे तो निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेलेला आहे. मग तोच बेंचमार्क पुढे रिसेट होणार. ठीक आहे. तर असं आहे, तो निर्णय हातात आल्याशिवाय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही. लेट्स वेट. 24 तासामध्ये 12 तासामध्ये हा निकाल येईल. तो आल्याच्या नंतर आपण त्याच्यावर भाष्य करू. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सकाळी प्रतिक्रिया व्यक्त केली की बहुमत आमच्याकडे आहे. आमदारांची आणि खासदारांची संख्या पहिल्या आमच्याकडे जास्त आहे. निवडणूक आयोगाने त्या संख्येमध्ये आमच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षाचा निकालही आमच्याच बाजूने असल्याचा विश्वास व्यक्त. त्यांचं बहुमत आहे ही गोष्ट खरी आहे. म्हणजे तसं एका पक्षाला स्वच्छ बहुमत आहे ही स्थिती नव्हती. भाजप त्यांचे काय 105, 104 काय नंबर असेल तो आणि नंतर शिंदे साहेबांचा पक्ष ते मिळाल्यानंतर ते बहुमत झालेलं आहे. आणि त्यामुळे स्वच्छ निर्मळ बहुमत आहे असा क्लेम करण्याची परिस्थिती नाही. पण आकडे नंबर हे जर बघितलं तर तो नंबर त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळं त्यांनी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्याची फारशी माहिती बघा नाही. आमची बाकीचे सहकारी बघा. आप लोग का चुनाव आयोग में सिंबल को लेकर सुनवाई पूरी कई दिनों में सुनवाई पूरी हो गई है. अब तक फैसला नहीं आ रहा है. क्या जानकारी आप लोग के पास क्यों फैसला? हम राह देख रहे क्योंकि फाइनल आर्ग्यूमेंट
दोनों तरफ से सब खुले हुए 8-10 दिन हुए। हम चाहते हैं कि वह जल्दी से जल्दी जिसे ना आने की आवश्यकता है। इलेक्शन नज़दीक है, सिंबल का इशू है, पार्टी का नाम का इशू है, इसे डिले करना ठीक नहीं, मगर देखेंगे क्या होता है। सर जानबूझ के डिले हो रहा है, जानबूझ के डिले प्रोसेस हो, जानबूझ के डिले करने की कोई मैं ऐसे एलिगेशन नहीं करूँगा, इनके ऊपर भी ज़्यादा जिम्मेदारी है। कई राज्यों में इलेक्शन कमीशन विजिट करने की कोशिश जो होती है चुनाव से पहले वो चालू है। कई राज्यों में वहाँ जाते हैं और इससे उनको काम का जो बोझ है वो देखने के बाद डिले हो सकता है, ऐसा इसका हम स्वीकार करते हैं। पवार साहेब सातत्याने अजित पवार यांच्याबद्दल तुमच्या वयाचा उल्लेख जो आहे तो वारंवार अनेक सभांमध्ये केला जातो। तुम्ही कधी थांबणार असा प्रश्न जो आहे तो जनतेसमोर अजित पवार उपस्थित करतात, त्यांना तुमच्याकडनं काही प्रत्युत्तर आहे का? असं आहे की त्यांनी काय बोलायचं याच्या संबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही। अशा प्रकारे वयाचा हिशोब वगैरे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात। आता माझ्या बाबतीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये 1967 साली आलो। 1967 till today, not even one day's break. कंटिन्युअसली कधी विधिमंडळ असेल, राज्याचं किंवा देशाची संसद असेल, त्या ठिकाणी मी काम करतो आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल, काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनी सुद्धा फार विषय त्यांनी काढले नाही। आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्याबद्दल मला सांगता येईल। साधी गोष्ट, मोरारजीभाई देसाई अध्यक्ष ऑफ ACC किंवा द प्राईम मिनिस्टर, त्याचा वाद होते, काम करत होते, त्यांच्यामागे लोकांचं बहुमत होतं आणि त्यामुळे अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही। परंतु अजित पवार सांगितलं जातंय की सातत्यानं तुमच्या वयाचा उल्लेख बाबा अजिताच्या गटातून का करण्यात येतो, कारण तुम्हाला जी सहानुभूती मिळते ती कमी करण्यासाठी अशा पद्धतीने तुमचं वय काढलं जातं। मी काही त्याच्या खोलात जात नाही। लेकिन अजित पवार सभाओं में से पवार ये कहते हो कि 1984 की हो गई, अब तो आप रुक जाइए, हम पे विश्वास दिखाइए, हम काम करने के लिए तैयार हैं, आप हमें मार्गदर्शन कीजिए। तो बार बार आपको मार्गदर्शन करने की बात कहते हैं, इसलिए हम अलग हो गए, इसलिए हमने ये निर्णय लिया। तो क्या आप चूंकि इंडिया अलायंस में एक आप प्रमुख घटक पक्ष है, इसलिए आपको रोकने की कहीं ना कहीं कवायद है, और दूसरा सरकारी व्यक्ति बार बार मेरे सब मेरे साथियों को ये मालूम है कि मेरी राज्यसभा की सीनियर 2.5 साल के बाद खत्म होने लगी। मैंने पब्लिक स्टेटमेंट किया है कि इसके बाद मैं कॉन्टेस्ट नहीं करूँगा। ये जो मैंने पब्लिक बयान दे दिया है, इससे कुछ न कुछ डायरेक्शन साफ होती है। और बात ऐसी है कि एक बार अनाउंस करने के बाद फिर वो इशू रेज करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे लगता नहीं। इशू आज का जो 2 साल मेरे है तो क्या आदत हो, लोगों ने मुझे, मेरे पार्टी के साथियों ने मुझे पार्लियामेंट में भेजा है। पार्लियामेंट की चीजें मेरी खत्म हुई नहीं तो मैं कैसे इस्तीफा दे सकता हूँ, कैसे विदा हो सकता हूँ। मुझे जब मैंने कहा कि ये टेन्योर के बाद मैं कंटिन्यू करने वाला नहीं हूँ, तब तक मेरा फर्ज है कि वो टेन्योर जब तक लोगों ने मुझे भेजा है तब तक पूरी करना, उनकी सेवा करना, उनके लिए पार्टी के साथियों को जो कोई सहायता कर सकते वो करना, ये मेरा काम है और मैं कर रहा हूँ।
रीज़न क्या क्या कहना है। भाई किसी ने कुछ गलत काम किया, गलत बातें पब्लिसिटी की, तो इसको सीरियसली लेने की आवश्यकता नहीं होती, उसको नज़रअंदाज करना वो ठीक होता। सर 2 मई को आपने जो इस्तीफा दिया, क्या आपके ऊपर इन सभी लोगों का दबाव था या आपने स्वेच्छा से लिया? सर 2 मई नार्वेकर जे विधानसभाध्यक्ष यांना आता त्यांची शिवसेनेच्या संदर्भात त्या अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल होता लागतोय, पण जानेवारी एंड पर्यंत तुमच्या संदर्भात म्हणजे राष्ट्रवादीच्या संदर्भातला स्प्लिट सुद्धा आणि त्यातल्या अपात्रतेच्या गोष्टी पूर्ण कराव्यात या संदर्भात त्यांना सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन दिल्या. आताची राजकीय परिस्थितीचा या अपात्रतेच्या निर्णयावरती प्रभाव पडेल असं मला वाटतं. काय म्हणजे नार्वेकरच्या बाबतीत विचारलं. नार्वेकरचा आता आपल्या पार्टीच्या बाबतीत 30 तारखेपर्यंत आहे ना निकाल, 30 जानेवारीपर्यंत द्यायचा आहे त्यांना. हां, राष्ट्रवादीची सुनावणी होणार आहे अपात्रतेची. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्याचा परिणाम सुनावणीवरती होईल असं मला वाटतं. बघा आता काय निर्णय येतो तो येऊन द्या, त्याच्या आधी कशाला कॉमेंट करता. तुम्ही जे म्हणालात ना, की खासदारकीची तुमची टर्म संपेपर्यंत मी रिटायर होणार नाही, तरी तुम्ही खासदारकीची टर्म होईपर्यंत तुमचं वेळ तुमची राजकीय जी कारकिर्दी चालू होणार आहे. नाही, किती अनेक क्षेत्रात आहे मला काम करण्यासाठी अनेक आता या राज्याची या देशाची शुगर इंडस्ट्री आहे, त्याची महत्त्वाची संस्था आहे, त्याचा मी लाईफ प्रेसिडेंट आहे. आणखी काही संस्था अशा आहेत की त्याच्यामध्ये माझी निवड लोकांनी आज नाही 20 वर्षापूर्वी लाईफ टाईम ट्रेनिंग केलेली आहे. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत, या सगळ्यामध्ये काम करता येतं ना तुम्हाला. त्याच्यामध्ये काही पार्लमेंटच्या आणि विधिमंडळाच्या सत्तेच्या जागेवर जाण्याची गरज पडत नाही. मग अजित पवार आणि त्यांचे जे अजित पवार आणि बाकीचे जे नेते गेले ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे बाहेर गेलेले आहेत. असं की याच्यामध्ये माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना जादा माहिती आहे आणि याच्यावर चर्चा सगळ्या अगदी गावागावात होती. म्हणजे अगदी एका खेड्यामध्ये मी गेलो होतो आणि तिथं जाताना 4 लोक रस्त्याने जात होते, तर त्यांच्याशी मी सहज गमतीने चौकशी करायला पीक पाणी कसं आहे वगैरे वगैरे, तर ते सांगत होते किंवा हे असं आहे, पण आम्हाला या गोष्टी वेळ मिळत नाहीत, त्याच्यामध्ये जादा किमतीने घेतले जातात, काळजी करा पण त्याने इझी लावा. आता हे याचा अर्थ इझी लावा हा शब्द कोणत्यापर्यंत लोकांच्याकडे पोचलेला आहे, त्यामुळे त्याचं काय सांगायचं. तुम्हाला वाटतं की पोलीस कारभाराच्या बघूया आता काही की आता आहेत काही 3-4 महिने 6 महिने काहीतरी काळ आहे, बघूया काय होतात. यापूर्वी बघितलं होतं आणि आता काळजी एकच घ्यायची, आमच्या सगळ्यांचे टेलिफोन त्या होणार नाही याची काळजी घ्यायची, त्याच्यावर लक्ष ठेवायचं, अशा काही गोष्टी कराव्या लागतील. राम मंदिर को लेकर जिस तरह से स्टेटमेंट दिए जा रहे हैं आपकी पार्टी के नेताओं की तरफ से, कितना सही मानते हैं कि प्राण प्रतिष्ठा के पहले सर जिस तरीके से राम मंदिर को लेकर खासकर राम को लेकर जो स्टेटमेंट आपकी पार्टी की ओर से आते हैं, क्या ये सही है? ऐसे में जबकि राम कोई पार्टी की तरफ से राम के खिलाफ स्टेटमेंट आया नहीं. राम श्रद्धा का विषय है, इस देश की जनता के हृदय में राम का स्थान है और वो इज्जत हमेशा हम रखेंगे, रखते हैं, इसमें कोई कहने की जरूरत नहीं है. इसमें जितेंद्र आवाज ने एक ही इशू कहा और आप वाल्मीकि रामायण पढ़ेंगे और कुछ पढ़ेंगे तो इसमें उन्होंने जो कहा वो आप पढ़ सकते हैं, कहने की आवश्यकता नहीं थी, नहीं करते तो अच्छा होता था, मगर उन्होंने राम की अप्रतिष्ठा की ऐसी बात है, ऐसे करना ठीक है. अनेक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना रामाच्या वरती निबंध असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सरकारी इन्स्टिट्यूटमध्ये आता बोलावलं. माझ्याकडे काही शिक्षकांनी आजच तक्रार केली की मुंबईचे पालकमंत्री याच्यात अधिक लक्ष घालतायत आणि तुम्ही म्हणताय तशा प्रकारचा कार्यक्रम शाळेमध्ये सुरू करण्याच्यासाठी पूर्ण शक्ती लावताय. हे योग्य नाही,
हा देश सिक्युलर आहे, सगळ्या धर्माच्या संबंधीची आस्था आहे. हिंदू किंवा राम याच्याबद्दलची आस्था जेवढी आहे तेवढी मुस्लिम किंवा इस्लाम किंवा मोहम्मद या सगळ्याचं महमद पैगंबर यांच्याबद्दलची सुद्धा आस्था आमच्या मनात आहे. ख्रिश्चन धर्माच्याबद्दल आहे, येशूबद्दल सुद्धा आहे. आणि त्यामुळं या प्रकारच्या भूमिका नव्या पिढीच्या मुलांच्या मनावर लिंबवण्याचं काम करणं हे सिक्युलर राज्यामध्ये योग्य नाही. तुम्हाला राम मंदिराचं निमंत्रण आलंय का आणि तुम्ही जाणार आहात? नाही, असं आहे की त्याच्यात मला जायचं असेल तर मी जाईन. त्याला काही निमंत्रणाची वाट बघत नाही. आणि ज्यावेळेस तिथं मेळा आहे त्या गर्दीत मी जाणार नाही. तर जाईन वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी. असं माझी फार्मची 3 संसार वेळ येत हो. ऐकतोय ये बताए मैंने. ये बात ऐसी है कि अभी तक तो मुझे इन्विटेशन आया नहीं. मैंने अखबार में पढ़ा कि मुझे इन्विटेशन भेजने वाले हैं. जहाँ तक मेरी बात है वहाँ भीड़ बहुत होगी और ऐसी स्थिति में मैं जाना पसंद नहीं करूँगा. जब ये इलेक्शन वगैरह पूरे हो जाएंगे इसके बाद आज जो गवर्नमेंट में है उनको वहाँ लोग ज़्यादा से ज़्यादा लोग भेजने का उनका प्रोग्राम है. वो ख़त्म होने के बाद हम शांति से जा सकते हैं. 2 साल के बाद, 3 साल के बाद कभी जा सकते हैं. इसमें क्या है? सर दूसरा सवाल है कि जिस तरीके से स्टेटमेंट आ रहे हैं खासकर इंडिया राज सकता है आपको इम्पैक्ट है. कई बार कांग्रेस की ओर से कुछ नंबर्स कहे जाते हैं, कुछ नंबर्स कहे जाते हैं संजय राउत की ओर से. नीतीश कुमार वहां से नाराज नजर आते हैं. तो इंडिया राज इम्पैक्ट रह पाएगा. बार बार ये कहते हैं कि पूरे जहाँ तक मेरी इंफॉर्मेशन है नीतीश कुमार बिल्कुल नाराज है. नीतीश कुमार उनको उनका एक अफसोस होता है. उनको जो ठीक लगता है वो बात स्ट्रेट कहते हैं. इससे कभी कभी खास तौर पर मीडिया में मिसअंडरस्टैंडिंग होता है. मगर नीतीश जी की लाइन क्लियर है कि इंडिया अलायंस के सब लोग इकट्ठा रहना चाहिए, मिलकर लोगों के सामने चाहिए एंड वायबल अच्छी अल्टरनेटिव देश को आज देने की आवश्यकता है. इसमें योगदान देना चाहिए. इंडिया अलायंस की जो बैठक हो रही है, आप एनसीपी के सबसे वरिष्ठ नेता हो, आपके तरफ से आपके एक्सपीरियंस से आपको क्या लगता है कि 2024 के लोकसभा इलेक्शन में एनसीपी को कितने सीट्स जो है उसके लिए इंडिया अलायंस में मांग करनी चाहिए आपके हिसाब से? अभी हमारा डिस्कशन चालू है. हमें आज कहना इसमें ठीक नहीं, इसको टाइम है. और जब हम तय करेंगे तो लिस्ट आपको रिलीज करने का काम तो हमें करना पड़ेगा. सर बीजेपी की ओर से बार बार कहा जा रहा है कि फुले शाहू अम्बेडकर का नाम सिर्फ पवार साहब लेते हैं. मोदी ने, प्रधानमंत्री मोदी ने ये किया है कि उन्हीं के विचारों को खासकर योजनाओं के रूप में उतारा है. ये खासकर देवेंद्र फडणवीस आपके बारे में उन्होंने क्या किया है? फुले शाहू अम्बेडकर के बारे में क्या किया है? कहाँ किया है? आज की जो जिन लोगों की हुकूमत है उनको फुले शाहू अम्बेडकर, इनकी आइडियोलॉजी, उन्होंने ज़िंदगी में जो काम किया इसके बारे में कोई इंटरेस्ट नहीं. सर अभी बड़ी कंट्रोवर्सी हो रही है जिसमें पीएम मोदी लक्षद्वीप जाते हैं, वहाँ पर टहलते हैं और मालदीव्स के जो मिनिस्टर्स हैं वो इसका विरोध करते हैं और अपने इंडियन के कल्चर पे और साफ सफाई पे सवाल खड़े होते हैं. तो इस कंट्रोवर्सी को आप किस तरह देखते हैं? नरेंद्र मोदी, उनकी पॉलिटिकल लाइन, उनका गवर्नमेंट का अफसोस, इस बारे में हमारे मन में कोई इशू पर रिजर्वेशन है. मगर देश का प्रधानमंत्री जब बाहर जाता है और देश के प्रधानमंत्री के बारे में अन्य देश के गवर्नमेंट में रहने वाले लोग कोई इस तरह से बयान देते हैं कि जिससे प्रधानमंत्री
इसकी पोजीशन इसके ऊपर हमला होता है, इसकी बेइज्जत होती है, ये हम एक्सेप्ट नहीं करते। ये हमारा प्रधानमंत्री है, देश के बाहर हम इस प्रधानमंत्री की इज्जत रखेंगे। यहाँ सच्चाई से जो कुछ बोलना है बोलने के लिए बहुत टाइम है, हम वो कभी छोड़ते नहीं। सर एक प्रश्न फक्त माझा, आरक्षणावरून अराजकता माजवण्याचा सगळा राजकीय घाट आहे का? कारण काय तर मराठा रिझर्वेशनवरून सगळं चाललेला प्रश्न पुन्हा एससी मध्ये पण अबकळव करण्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या जातात, ओबीसी मध्येही तशीच परिस्थिती आहे। तर आरक्षणावरून सगळे अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतंय का तुम्हाला? प्रश्न आहे का माहीत नाही, पण आरक्षणाच्या प्रश्नावरून सामाजिक ऐक्याला धक्का बसू नये, सामाजिक ऐक्य हे राहावं, त्याच्यातून समाजाला गैरसमज किंवा एखाद्या वर्गाच्या संबंधीची आकस ही भूमिका वाढवू नये, हा आमचा अप्रोच आहे। हो काय? सगळ्यांचे आभार। Okay. कल जो फैसला आने वाला है उसको लगता है आपको सरकार स्टेबल है या जिससे कल जो फैसला आना है खासकर शिवसेना के डिस्क्वालिफिकेशन को लेकर एमएलए को लेकर आप किस तरह से रीड करते हैं? फैसला क्या हो सकता है जिस तरीके से अब तक किया उन्होंने, आपको क्या रीडिंग? कैसे कहेंगे, क्योंकि हमें मालूम है और फिर आने वाला है, आने से पहले इस पर भाष्य करना, रिएक्शन देना ठीक नहीं। इससे एक ही बात होगी कि स्पीकर इसकी जिम्मेदारी जिनके ऊपर है उनका ये पद का गरिमा रखने के लिए किस तरह से कदम देते हैं ये साफ हो जाएगा। सर देवेंद्र फडणवीस यांची आता प्रतिक्रिया आलेली आहे या संदर्भात। त्यांचं म्हणणं आहे की अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिर असेल म्हणून मला वाटतं या निकालानंतर सरकार स्थिर राहू शकतं अपात्रच्या निकालानंतर। देवेंद्रजी ने निकाल काय माहीत असावं, निकाल माहीत असं अप्रत्यक्ष होईल सुद्धा आत्ता सांगणं, आज उद्यानंतर सांगणं ही स्पीकरच्या प्रतिक्रियेला धक्का लागण्यासाठी। सर एनसीपी की सुनवाई कुछ दिनों में शुरू होने की एक्सचेंज जो है पेपर्स का शुरू हो गया वकीलों के बीच में, लगता है तयशुदा समय जो सुप्रीम कोर्ट ने दे रखा है उसमें स्पीकर पूरा कर पाएंगे या फिर से टाइम बाई करेंगे? देखेंगे कल जो बातें होने वाली है शिवसेना की, इससे अंदाज आएगा कि डायरेक्शन से जा रहे ये क्लियर कर सकते। माझं म्हणणं आहे आताची सगळी परिस्थिती अनालाइज करतात, तुम्ही ईशान्य मुंबईचा हे करताय, काल पण रिव्ह्यू झाला। माझं असं म्हणणं आहे की आता तुमच्या पक्षाला मुंबई स्पेसिफिक स्पेस किती असं तुम्हाला वाटतं? आम्ही ठरवलेलं नाही, आमची चर्चा चालू आहे। म्हणजे पॉकेट्स असतील त्या स्पेसिफिक काय ते आज त्याच्या म्हणणं योग्य नाही, पण आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचे। थँक्यू।